तर आम्ही शेतामध्ये आलो होतो. भुईमुगाच्या शेंगा ह्या शेतामध्ये होत्या, काढून घेतल्या आणि त्या काढल्या. त्याच्यानंतर भरपूर असं पाऊस झालेलं होतं. 2 असे तुरीचे झाडं होते, असेच उगलेले होते. ते आम्ही लावलेले नव्हते. 1-2 दाणे असतील ना, तर त्याच्या भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत. तर मी सगळ्या तोडून घेतल्या. तर ह्या बघा शेंगा इतक्या तोडल्या मी. ह्या सगळ्या तुरीच्या शेंगा आहेत आणि हे झाड बाकी होतं, माझ्याकडून राहिलं होतं तोडायचं, म्हणून मग मी ते झाडच काढून आणलं मुळासकट. आणि हे पेरू, तर इतके मोठे पेरू आहेत, तर मी खायला असंच तोडून आणलेले आहेत. आणि तिकडे आहेत पेरूचे झाड आणि हे मध्ये मध्ये दिसतंय तुम्हाला तुरीचे झाडं आहेत. तर त्याला भरपूर अशा शेंगा लागलेल्या होत्या. तर आता ते म्हणजे काही कामाचं नाही आहे, काढून फेकावं लागेल. त्याच्यामुळे मग शेंगा काढून घेतल्या आणि आता इथलं ते जे गवत आहे ते सगळं काढायचं काम सुरू आहे.